तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम इंजिनियर देखील होते. अवघ्या 17 वर्षाचे असतानाच त्यांनी राजगड किल्ला बांधण्यास सुरुवात केली व त्याची रचना स्वतः महाराजांनी केली होती. किल्ल्याचे बांधकाम, त्यावर पाण्यासाठी तलाव, टाके खोदणे यासाठी खडक फोडणे गरजेचे होते. त्यासाठी महाराजांनी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून पर्यावरण पूरक पद्धतीने खडक फोडण्याच्या बऱ्याच पद्धती शोधून काढल्या. अशाच अनेक पर्यावरण पूरक पद्धती त्यांनी किल्ल्याच्या बांधकामाशी निगडीत इतर कामांसाठी विकसित केल्या. जसे की हत्यारांना धार लावणे, पाणी स्वच्छ करणे, तलवारी व इतर हत्यारांना पाणी देणे, बांधकामासाठी माती निवडणे, बांधकामासाठी चुना बनवणे, बांधकामासाठी लाकूड निवडणे इत्यादी. कमी वेळेत, कमी साहित्यानिशी, कमी पैसा आणि कमी मनुष्यबळ वापरून महाराजांनी गडदुर्ग किल्ले बांधले. म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराजांना एक उत्तम इंजिनियर संबोधले जाते. विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणत आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांचे आज नुकसान झालेले आपण बघतो व त्यांची आज खूप वाईट परिस्थिती आहे. परंतु तरीही महाराष्ट्र शासन त्याकडे लक्ष देत नाही, हे तर दुर्दैवच. हे सर्व किल्ल्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं?